नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मी निखिल अविनाश परुळकर आणि YouTube चॅनलवरच्या निखिल परुळकर ब्लॉग्सवर आपलं खूप खूप स्वागत करत आहे. रविवार, सुट्टीचा वार आणि आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तुम्हाला माहितीच असेल, माझा गेला व्हिडिओ जो होता कार वॉशरचा, तो कार वॉशरचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर बघा. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी हे तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, फ्री ऑफ कॉस्ट असतं, कुठे पैसे द्यायची गरज नसते आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील, ज्याच्या कारणाने तुम्ही ते व्हिडिओज बघू शकतात. तर सर्वात पहिलं प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर हिट करा, कमेंट बॉक्समध्ये चांगली कमेंट करा, बिंदास करा जी असेल ती, आणि जे माझे व्हिडिओज आहेत ते तुमच्या ग्रुपमध्ये मॅक्सिमम शेअर करा. तर मंडळी, काय झालं होतं, माझा जो कार वॉशर मी घेतला होता 3 महिन्यापूर्वी, तर 3 महिन्यापूर्वी घेतलेला कार वॉशर मध्ये काही प्रॉब्लेम्स आलेले. ते प्रॉब्लेम्स मी तुम्हाला काय आले होते ना, ते नवीन मशीनमध्ये दाखवीन की हे माझ्या जुन्या मशीनमध्ये आले होते म्हणून. तर त्यांनी शेवटी प्रॉब्लेम्स आल्यानंतर मी त्यांना मेल केलं, त्यांना दाखवलं सगळं. त्यांच्या एका व्यक्तीशी माझं बोलणं पण झालं. मी तुम्हाला पाहिजे तर डिटेल माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन पण करीन. जर कोणाकडे अगारोचं कार वॉशर आहे आणि त्यांना हे प्रॉब्लेम्स येत आहेत तर त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कंप्लीट डिटेल देईन मी. तर असं झालेलं, त्याच्यात काही प्रॉब्लेम्स आले ज्याच्या कारणाने मी ते एस्केलेट केले त्यांच्या कंपनीला. त्यांच्या कंपनीने मला खूप खूप सहकार्य चांगलं केलं. हॅट्स ऑफ टू अगारो म्हणून मी बोलू शकतो. कारण प्रत्येक कंपनी फोटो वगैरे मागते, व्हिडिओ मागते, जसं मी पण त्यांना व्हिडिओज वगैरे पाठवले आणि त्याच्यानंतर त्यांनी रिप्लेसमेंट कंप्लीट मशीन नवीन दिलं. आणि हे वॉरंटीमध्ये होतं. वॉरंटीमध्ये 3 महिने, काय वॉरंटी 1 वर्षाची असते, आणि वॉरंटीमध्ये असल्या कारणाने त्यांनी रिप्लेस केला. सांगण्याचा हेतू म्हणजे वॉरंटीचं प्रोडक्ट घ्या. आपले इंडियन प्रोडक्ट्स जे असतात त्याला 1 वर्षाची वॉरंटी असते, तर त्याच्यावर तुम्ही फोकस करा. कारण कसं आहे की कुठले जे बाहेरचे प्रोडक्ट्स येतात त्याला 6 महिने 3 महिने असे वॉरंटी असते. आपण एवढं खर्च करतो एका प्रोडक्ट घेण्यासाठी, 1,500 2,000, तर इंडियन प्रोडक्ट्स घेतल्याचा आपला एक अभिमान पण असतो आणि त्याची वॉरंटी पण असते, म्हणजे याला आफ्टर सेल्स म्हणतात, आफ्टर सेल्स सर्व्हिस. तर अशा पद्धतीने अगारो कंपनीने मला नवीन कार वॉशर जो आहे, पोर्टेबल कार वॉशर नवीन चेंज करून दिलेला आहे. तो मी आता अनबॉक्सिंग करतोय. अनबॉक्सिंग करून तुम्हाला मी परत दाखवीन आतमध्ये काय असतं ते, आणि काय एक्झॅक्ट प्रॉब्लेम होता त्या पार्टमध्ये ज्याच्यामुळे मी हे रिप्लेस केलं. त्यांनी रिप्लेसमेंट करून दिली मला अख्ख्या मशीनची, हेही मी सांगेन. तर चला मंडळी, मी आता त्या बॉक्सला अनबॉक्स करतोय. अगारो कार वॉशर आहे, त्याला मी अनबॉक्सिंग करतोय. तर चॅनलला सोडून जाऊ नका आणि महत्वाचं, व्हिडिओला स्किप करू नका, कारण स्किप केलं तर कुछ समझ में नहीं आएगा भाई लोग. तर चलो लेट्स गो. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे अगारो कंपनीचं नवीन कार वॉशर जे मला वॉरंटीमध्ये रिप्लेस करून दिलेलं आहे कंपनीने. हे बघा, इथे लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. सगळं इथे लिहिलंय त्यांनी, सॅम्पल FOC इनवॉइस. हे बघा, आता बघू शकतात, कंप्लीट आहे सॅम्पल FOC इनवॉइस. त्याचं नाव पण आहे इथे, हे बघा, अगारो म्हणून. ठीक आहे, नंतर हे पण दाखवतो तुम्हाला, हे बघा. ठीक आहे, अगारो लिहिलेलं आहे आणि हे सगळं डिटेल त्यांनी वरती दिलेलं आहे. हे बघा, हे सगळं आहे कंप्लीट. हे बघा, नाव, त्याच्यानंतर सगळं ॲड्रेस वगैरे, इनवॉइस आहे वॉरंटी चेंज केल्याचं. तर हाच तो फायदा असतो की जेव्हा आपली इंडियन प्रोडक्टला वॉरंटी असते, कुठले 1 वर्ष, कुठले 2 वर्ष असे पण असतात, तर आपल्याला हे रिप्लेस करून मिळतं. तर आता आपण याला अनबॉक्स करूया, खोलूया, सगळं बघूया काय काय, आणि तुम्हाला सांगतो की काय प्रॉब्लेम होता ज्याच्या कारणाने हे नवीन प्रोडक्ट मला मिळालंय. तर हे आहे माझं ॲमेझॉनचं टॅक्स इनवॉइस बिल. इथे बघताय तुम्ही, बिलिंग ॲड्रेस वगैरे सगळं डिटेल्स आहे. इथे तुम्हाला इनवॉइस डेट पण दिसते आहे. त्याच्यानंतर इथे आहे अगारोचं नाव, मशीन, कार वॉशर, ऑर्डर डेट, इनवॉइस डेट. ठीक आहे, इथे कॉस्टिंग आहे 4599. हे आधीचं माझं मशीन आहे जे 24/12ला आलं होतं. त्याच्यात प्रॉब्लेम होते, मी त्यांना मेल केला. मेल केल्यानंतर जे डिफेक्ट्स आहेत ते त्यांना सांगितले या मशीनमध्ये, आणि त्याच्यानंतर मला हे उत्तर आलेलं आहे. हे बघा, युअर, थोडंसं क्लिअर दिसतं ते, हां, युअर डिअर कस्टमर, युअर कंप्लेंट इज अंडर अप्रुव्हल फॉर द रिप्लेसमेंट. हे बघा, वी विल अपडेट यू
ऑन द अप्रुव्हल स्टेटस इन 2 to 3 days. 2 ते 3 दिवसात ते सांगतील. जर तुम्हाला काही कन्सर्न्स असतील तर तुम्ही टीम अगारोला कॉन्टॅक्ट करायचं. ऑलरेडी फॉरवर्ड केलेलं आहे त्यांनी. हे बघा, फॉरवर्डेड टू द मॅनेजमेंट, लेट देम चेक अँड अप्रूव्ह असं दिलंय. तर हे सगळं करावं लागतं. आणि वॉरंटी असल्याचं वॉरंटी जर तुमच्या प्रोडक्टला असेल तर तुम्हाला त्याची रिप्लेसमेंट मिळते. तर दिस इज द कम्प्लीट सिनारिओ जे मी कसं केलं आहे. हे अगारोचं जे वॉरंटी मधून मला रिप्लेस करून दिलेलं प्रोडक्ट आहे ते मी आता हे अनबॉक्स करतो आहे. तर चला तर आपण ह्याला कट करूया. हे अगारोचं जे आहे ते हे बघा. तर अशा पद्धतीने हे आता मशीन ओपन केलेलं आहे, म्हणजे बॉक्स ओपन केलेलं आहे. तर जसं हे तुम्हाला दाखवतो, हे युजर मॅन्युअल आहे. इथे सगळं युजर मॅन्युअल जे सेम आहे, जे गेल्या मशीनमध्ये तेच आहे. तर त्यामुळे हे युजर मॅन्युअल, हे तुमचं बॅटरी, अगारोची बॅटरी, ठीक आहे, याला इथे ठेवतो. ही दुसरी बॅटरी, अगारोची दुसरी बॅटरी, हिला इथे ठेवतो. हे तुमचं शॅम्पूसाठी जर फोम कारला, आपल्याला जर टू व्हीलरला किंवा कुठल्याही गाडीला वगैरे जर तुम्हाला शॅम्पूइंग करायचं तर त्याच्याने करू शकतात. हे त्याचं इनलेट कनेक्टर आहे. इनलेटला कनेक्ट करायला लागतं, जिथून पाणी येतं तिथे. त्यालाही ठेवतो इथे. हे फिल्टर जे पाण्यामध्ये तुमच्या बाल्टीत जाईल, बाल्टीमध्ये जाईल, हे फिल्टर आहे. त्याच्यानंतर हे चार्जर, हा आहे चार्जर. हा त्याचा पाईप, हा पाईप आहे, भरपूर मोठा आहे आणि ही क्वालिटी पण चांगली वाटते. वॉरंटीमध्ये त्यांनी रिप्लेस करून दिलेली आहे. आधीची थोडं नरम होत आहे, थोडं कडक आहे. गुड, चांगलं आहे. आणि हे सर्वात महत्वाचं आहे, गन. ही बघा, ही गन. आता याच्यात प्रॉब्लेम काय होत होता तुम्हाला सांगतो. हे जे आहे ना, हे अडकायचं असं इथे, हे ना इथे अडकायचं. हे असं अडकून गेल्यामुळे मला हे ट्रिगर करता येत नव्हतं. तर तो प्रॉब्लेम होत होता. त्याच्यानंतर पाणी जे आहे ते इथून पुढे जायचंच नाही, इथे इजेक्ट होतच नव्हतं. ते एक प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ह्याला आपण जेव्हा चार्जिंगला लावतो इकडे, हे बघा, हे इथे चार्जिंगला जेव्हा आपण लावतो तेव्हा हे चार्जच होत नव्हतं. म्हणजे चार्ज रेड लाईटच दाखवायचा आणि 2-2 दिवस हा रेड लाईटच, म्हणजे काय कळायचंच नाही काय आहे ते. तर हे सगळं कंटेंट्स आहेत आणि ह्याच्यात हे आता रिप्लेस केलेलं आहे. तर आता होपफुली आय डोंट थिंक की प्रॉब्लेम आता काय राहील. आणि आता मी हे लवकरच ह्याला सगळं असेंबल करून आपल्या जी निळी परी आहे त्याच्यावरती हे सगळं माउंट करून मी कार वॉश करायला जाईन. आहे कार वॉश नाही, टू व्हीलर वॉशिंग. तर आता आपण हे सगळं असेंबल करूया आणि नंतर भेटूया डायरेक्ट आपल्या टू व्हीलरवरती. चला तर. अशा पद्धतीने हे सगळे ऍक्सेसरीज आहेत मित्रांनो, जे या बॉक्समध्ये आलेले होते. वॉरंटीमध्ये नवीन युनिट अख्खं मिळालं मला, पोर्टेबल कार वॉशिंग मशीन, पोर्टेबल कार वॉशर. तर आता मी काय करतो, हे सगळं अटॅच करून घेतो याला आणि हे सगळं अटॅच करून आपण डायरेक्टली जाऊया गाडीवरती, निळ्या परीवरती. हे सगळं फिट करून आणि मस्तपैकी तिला अंघोळ घालूया. तर मंडळी, आता मी चाललोय खाली माझ्या निळ्या परीला मस्त आंघोळ घालायला.
कारण एक आठवडा झालाय तिने आंघोळच नाही केली आहे, चांगलं दिसत नाहीये. आपण तर रेग्युलर आंघोळ करतो, मग आपल्या निळ्या परीला जी आपल्याला कुठे कुठे घेऊन जाते, मग तिला नको आंघोळ करायला. तर येस, आता मी चाललोय आपल्या निळ्या परीवरती, मस्तपैकी कार वॉशरनी आंघोळ घालतो तिला. तर चला मंडळी, तुम्ही पण याच्यात सामील व्हा आणि बघा व्हिडिओ, मस्तपैकी एन्जॉय करा. चला. तर मित्रांनो, हे आता सगळं माझं जे वॉरंटीमध्ये अगारोचं कार वॉशिंग किट मला नवीन दिलेलं आहे, विथ दिस डस्टर, विथ दिस हँडक्लॉथ सगळं. आता आपण आपली निळी परी हिला मस्त वॉश करून घेऊया, कारण उद्या गुढीपाडवा आहे. त्यामुळे मी म्हटलं की जरा त्याला मस्त शाईन करून घेऊ. मेन म्हणजे ते पण कारण आहे, आणि दुसरं म्हणजे हे जे प्रोडक्ट मला जे वॉरंटीमध्ये दिलेलं आहे ते कितपत चांगलं आहे. त्याचे प्रॉब्लेम्स, माझे जे प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह झालेले आहेत का या रिप्लेसमेंटमुळे, तर ते आपण आता बघूया गाडीवरती. तर मंडळी, मी आता चालू करतोय वॉश करायला. तर हे वॉरंटीमध्ये नवीन मशीन आहे, आणि ॲज युजल आपले नरेश भाऊ माझ्या बरोबरच आहे, ते नेहमी असतात माझ्या बरोबर. आता मी ती गाडी धुतोय. तर बघा, त्याचं काही जेट आहे, जो आधीचा माझा जो वॉशिंग मशीन चुकून म्हटलं कार वॉशरमध्ये, हा जो स्प्रे आहे हा एवढा युनिफॉर्म नव्हता, पण आत्ताचा जो स्प्रे आहे ह्याच्यात खूप इम्प्रूव्हमेंट आहे. आपण आता 0 डिग्रीवरती शूट करतोय, 0 डिग्रीवर त्याचा स्प्रे इतका पॉइंटेड आहे की त्याची धूळ पण निघते. ती बघा, तुम्ही बघतायत की कम्प्लीट आतला भाग गाडीचा निघतो आहे. ठीक आहे. त्यामुळे मेन म्हणजे हा प्रॉब्लेम असा होता की आधी एवढ्या जेट ह्याचा पॉवर एवढी ओके नव्हती. मग आता हे रिप्लेसमेंटमध्ये आता हे एकदम सॉलिड जेट येत आहे, म्हणजे हा प्रॉब्लेम आता सॉर्ट आउट झालेला आहे. आता मी त्याचा जेटचा अँगल 40 डिग्रीजला घेतलेला आहे. आधीच्या त्यात प्रॉब्लेम असा होता की तो मला एकदम असा स्पीड नव्हती त्याला, पण आता बघा 40 डिग्रीच्या याच्याने पण मस्तपैकी स्प्रे येतोय. म्हणजे मेन म्हणजे जे वॉरंटीमध्ये त्यांनी जे प्रोडक्ट मला रिप्लेस करून दिलेलं आहे ते एकदम मस्त आहे. आणि आता गाडी पण माझी नीट धुतली जात आहे, उद्याच्या गुढीपाडव्याची तयारी करतोय, त्याच्यामुळे मी गाडी कम्प्लीट वॉश करून घेतोय आता. आणि खूप छान पद्धतीने मला ते रिप्लेसमेंट करून दिलेलं आहे. सो माझं जे काही कन्सर्न्स होते आधीच्या मशीनमध्ये ते या मशीनमध्ये रिझॉल्व्ह झालेले आहेत. त्यामुळे एकदम मस्तपैकी आता मी ही वॉश करून घेतोय गाडी. गुढीपाडवाची तयारी हे बघा. आता आपण शॅम्पूइंग करूया. मेन म्हणजे हा कार शॅम्पू आहे, फोम वॉश लिहिलेला आहे, सॉफ्टस्पन कंपनीचा फोम वॉशिंग आहे, फोम वॉश. तो आपण या बॉटल जी आहे ह्याच्यात आपण घालायचा, जास्त नाही, ही लाईन आहे त्याच्या खाली एक हाफ लिटर हाफ ml असं घालायचा, 0.5 0.6, आणि या लेवलवर घालून माझ्यात पाणी घालायचं, आणि मग आपण त्याला साबणाचं कम्प्लीट त्याला सोप वॉश आपण अप्लाय करूया. बघूया कितपत ह्याचं इफेक्ट होतो ते. हे आहे शॅम्पू, जो 2 व्हीलरमध्ये आता आपण मी शॅम्पूनी त्याला सगळं धुणार आहे गाडी, म्हणजे शॅम्पू लावणार आहे आणि मग त्याच्यानंतर वॉश करणार आहे. बघूया कितपत चांगला आहे. बघा किती मस्तपैकी फोम तयार होतो आणि एकदम छान आहे. म्हणजे याची प्रेशरची पॉवर, जी पॉवर आहे याची बॅटरीची, मस्त आहे एकदम. आधीच्या मशीनमध्ये मला हे प्रॉब्लेम खूप आले होते, पण आता हे बघा एकदम मस्त येतं. गाडी कम्प्लिटली वॉश झालेली आहे आणि आता फायनल क्लिनिंग करतोय. आता सुक्या फडक्याने त्याला फायनल क्लिनिंग करणार आणि त्याच्यानंतर मी पॉलिश करणार आहे गाडी. तर आता क्लीन झाल्यानंतर मग पॉलिशिंग करूया. मग तुम्हाला मी दाखवेन की कसं पॉलिश केल्यावरती त्याचा इफेक्ट कसा येतो गाडीवरती. आता कम्प्लीट वॉश झाली, आता क्लिनिंग चालू आहे. तर हे आता माझ्यासमोर आहे वेवेक्स कंपनी, वेवेक्स ऑटो केअर म्हणून आहे. ब्लॅक ट्रिम रिन्यू, म्हणजे ट्रिम पॉलिश ज्याला आपण म्हणतो ते आहे. तर आता आपण हे पॉलिश, आपला जे ॲक्टिवा आहे त्याची ही ट्रिम आहे, नुसती ही नाही, हे मटेरियल आहे ट्रिमचं, ते त्यांनी आपण हे अप्लाय करूया आणि बघूया की कसं काय त्याचा इफेक्ट होतो ह्याला आणि ह्याला. कारण हे दोन्ही हे ट्रिमचा जो फायबर ज्याला म्हणतो तो हे मटेरियल आहे. त्याच्यासाठी हे मी परचेस केलेलं आहे. बघतो कसं काय त्याचा रिझल्ट आहे ते,
आणि मग तुम्हाला पण सांगतो, आणि त्याचं काय डिटेल्स असतील ते मी कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण डिस्क्राईब पण करेन की कुठून काय परचेस केलंय ते. तर आता बघा, आता तुम्ही जो कलर बघताय हा कलर फेडेड आहे जरा, हे बघा कम्प्लीट फेड झालेला आहे. आता आपण लावल्यावरती त्याचा कलर कसा होतो ते बघूया. तर मी आता हे जे पॉलिश आहे तर त्याला म्हणतो आपण ब्लॅक ट्रिम रिन्यू, ते एका स्पंजवरती, जे माझा स्पंज आहे त्याच्यावरती घेतलेलं आहे आणि ते आता मी इथे अप्लाय करणार आहे. बघूया कसं होतं ते, त्याचा इफेक्ट बघू आपण की कसे रिझल्ट्स ते देतं. तर आता तुम्ही बघतायत काय शाईन आलेलं आहे, म्हणजे ओरिजिनल म्हणतो ना फायबर, ते आता दिसतंय आपल्याला. हे बघा कम्प्लीट वरून पण दाखवतो, मस्त. आधी कसं होतं आणि आता बघा एकदम चकाचक झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मला. हे बघा मस्तपैकी अप्लाय करून असं वाटतं की मी नवीनच लावलेलं आहे आता गाडीला. तर गाईज अशा पद्धतीने आता ही पॉलिश झालेली आहे. हे जे पुढचा जो ट्रिम म्हणा किंवा त्याला फ्रंट बोर्ड म्हणा, फ्रंट ॲक्टिवाचा, पण बघा किती मस्त दिसतं ते. असं वाटतं की नवीनच लावलेली आहे आता मी. खूप छान आहे हे प्रोडक्ट, मला तरी ओके वाटतं. तुम्हाला कसं वाटलं हे पॉलिश करून, कसं वाटतं तुम्हाला सांगा. मी पॉलिश केलेली आहे आणि तुम्हाला कसं वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये एक छानशी कमेंट करून सांगा. हे बघा या साईडला पण मी केलंय पॉलिश, हे बघा मस्तपैकी. हे बघा, तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या ज्या ट्रिम्स असतात ते व्हाईट होतात. तर ते व्हाईट झाला तर तुम्ही जे पॉलिश मी आता तुम्हाला सांगितलं याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डिटेल देईन या पॉलिशचं. मस्तपैकी एकदम चकाचक होऊन जाते गाडी, गाडी म्हणण्यापेक्षा ट्रिम. ओके, तर अशा पद्धतीने मी ही ट्रिम पॉलिश केलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा काय. तर मंडळी, होपफुली तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडलाच असेल. आणि मेन म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हा सर्वांना हे सांगू इच्छितो की कधीही आपलं इंडियन प्रोडक्ट घ्या, त्याच्यावर फोकस करा, कारण त्याची वॉरंटी पण असते, आफ्टर सेल्स सर्व्हिस पण चांगली देतात हे. आणि खूप खूप सर्व्हिस सॅटिस्फॅक्शन मला मिळालं आहे या अगारो कंपनीकडून. तर मंडळी, मी हा व्हिडिओ इथेच संपवतोय. संपवण्यापूर्वी हे सांगू इच्छितो की जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर हिट करा, कमेंट बॉक्समध्ये छानशी सुंदरशी कमेंट करा. तर मंडळी, मी हा व्हिडिओ एंड करतो. पुन्हा भेटूया एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.